Hello, friends. Very good morning. Today, I'm going to talk on the new topic called strategic management process. So, dear students, in the previous lectures, we have already studied what is the meaning of strategy, then the features of strategic management, and the dimensions of strategic management. So, in today's lecture, we are going to study what is the meaning of strategic management process and its different elements. So, dear students, to understand the strategic management process, as we have already discussed earlier, that strategic management is a process of relating the organizational with its environment by suitable course of action involving strategy formulation and ensuring that the strategy has been implemented effectively. विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट प्रोसेस याचा अभ्यास करत असताना आपण ऑलरेडी अभ्यासलेलंच आहे की स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट ही एक प्रोसेस आहे. आणि ही कोणत्या प्रकारची प्रोसेस आहे? ते या स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटच्या प्रोसेसमध्ये आपली जी ऑर्गनायझेशन आहे, या ऑर्गनायझेशनमध्ये त्याचं जे एन्व्हायरमेंट आहे, त्या एन्व्हायरमेंटला कुठल्या प्रकारची वर्किंग स्ट्रॅटेजी किंवा कुठल्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज, व्यूहरचना यासाठी आपण तयार केल्या पाहिजेत. आणि व्यूहरचना नुसत्या तयार करूनच उपयोग नाही, तर त्या व्यूहरचना आपण कशा प्रकारे चांगल्या प्रकारे अंमलात आणू शकतो, ही संबंध प्रोसेस म्हणजेच काय, तर स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट प्रोसेस. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, तर स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट प्रोसेस म्हणजेच आपल्या कंपनीचं जे वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये आपल्याला इच्छित असणारं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी व्यूहरचना तयार करणे आणि या व्यूहरचनांचं व्यवस्थितपणे अंमलबजावणी करणे म्हणजे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट प्रोसेस होय. आता स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट पाहत असताना तुम्ही या ठिकाणी एक चार्ट पाहू शकता की ज्याच्यामध्ये स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट प्रोसेस जेव्हा स्टार्ट होते तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा एलिमेंट असतो तो म्हणजे काय, तर स्ट्रॅटेजिक इंटेंट. आता स्ट्रॅटेजिक इंटेंट म्हणजे काय, तर स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट प्रोसेस बिगिन्स विथ द स्ट्रॅटेजिक इंटेंट, दॅट इज मिशन अँड विजन ऑफ अ कॉर्पोरेशन. In this step, the vision, mission, and objectives are established. Strategic vision defines what business the company is presently in and conveys the essence of who we are, what we do, and where we are now. The mission is enduring feature of an organization. It states the image which the organization wishes to project and provide guidelines to decision maker on continuous basis. A strategically mission statement incorporates the basic three elements. For example, customers need, customer groups, the company's activities, technologies, and competence. Setting of objectives cover the strategic vision into specific performance targets. Objectives represent a managerial commitment to achieve the specific outcome and results. Establishment of strategic intent, that is vision, mission, and objectives, makes clear what an organization stands for. It may be defined as big, hairy, audacious goal and takes a long time to achieve it. विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रॅटेजिक इंटेंट जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर स्ट्रॅटेजिक इंटेंटचे जे घटक आहेत, उदाहरणार्थ विजन असेल, मिशन असेल, ऑब्जेक्टिव्ज असेल, तर हे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा समजणं अत्यंत गरजेचं आहे. आता विजन, मिशन आणि ऑब्जेक्टिव्ज याला जर आपल्याला समजायचं असेल ते का साध्या शब्दामध्ये मी सांगेन. मिशन म्हणजे काय, तर मिशन म्हणजे कंपनीज बिझनेस, इट्स ऑब्जेक्टिव्ज, इट्स अप्रोच टू रीच दी ऑब्जेक्टिव्स. म्हणजेच आपल्या कंपनीचं मिशन स्टेटमेंट म्हणजे काय असतं, तर आपल्या कंपनीचा उद्दिष्ट काय आहे, आपल्या कंपनीचा अप्रोच कोणता आहे आणि आपल्या कंपनीने कशा प्रकारे व्यवसाय करणार आहे, हे म्हणजे आपलं मिशन स्टेटमेंट आहे. आता विजन स्टेटमेंट म्हणजे काय, तर विजन स्टेटमेंट म्हणजे विजन म्हणजे आपल्याला भविष्यामध्ये कोणती पोझिशन आपल्या कंपनीला मिळवायची आहे. आणि या विजन स्टेटमेंटमध्ये आणि मिशन स्टेटमेंटमध्ये हे बऱ्याचदा आपल्याला काही कंबाईन गोष्टी साध्य कराव्या लागतात. कारण की विजन आणि मिशन स्टेटमेंट हे कंपनीची
उद्दिष्ट, कंपनी कोणत्या कारणासाठी स्थापन झालेली आहे, कंपनीला भविष्यात काय करायचं आहे आणि कंपनी कोणत्या प्रकारच्या नीतिमूल्यांचा वापर करणार आहे, हे म्हणजेच कंपनीचे विजन आणि मिशन स्टेटमेंट होय. आता जर आपण ऑब्जेक्टिव्हचा जर विचार केला तर ऑब्जेक्टिव्हला आपण असं म्हणू शकतो की ऑब्जेक्टिव्ह रेफर्स टू स्पेसिफिक स्टेप्स अ कंपनी विल टेक टू अचीव अ डिझायर्ड रिझल्ट. म्हणजेच कंपनी एखादं उद्दिष्ट गाठण्यासाठी एखादं विशिष्ट पाऊल उचलणार आहे, ते म्हणजे कंपनीचं उद्दिष्ट. आता जर या ठिकाणी आपण म्हटलं रिझल्ट म्हणजेच गोल, म्हणजेच गोल्स अँड ऑब्जेक्टिव्हजला जर तुम्हाला इतर शब्दामध्ये सांगायचं म्हटलं, उदाहरणार्थ माझं जे गोल आहे की आय वॉन्ट टू बिकम, म्हणजे हे माझं गोल आहे. तसं कंपनी पण म्हणते आय वॉन्ट टू बी नंबर 1 इन लेदर सेगमेंट. तर हे कंपनीचं काय झालं तर ऑब्जेक्टिव्ह झाला. वाईल माय ऑब्जेक्टिव्ह इज नाव आय प्लॅन टू गेट देअर, म्हणजेच मी आता त्या ठिकाणी पोचणार आहे, हे माझं उद्दिष्ट झाले. तर बेसिकली सांगायचं म्हणजे काय, तर जे आपल्या कंपनीचं गोल आहे, ते जे गोल आहे ते गोल कसं असलं पाहिजे, तर ब्रॉड आणि ॲबस्ट्रॅक्ट असलं पाहिजे. म्हणजेच गोल आपलं खूप मोठं असलं पाहिजे आणि ते आपल्याला एकदम कमी शब्दामध्ये सांगता आलं पाहिजे. आता उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर मी एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या कंपनीचं गोल काय असणार आहे, तर टू रन अ प्रॉफिटेबल ऑपरेशन बाय इन्क्रीजिंग रेव्हेन्यू अँड रिड्युसिंग एक्सपेन्सेस. म्हणजेच काय, माझं हे गोल आहे की मला माझी व्यवसाय हा अतिशय प्रॉफिटेबलमध्ये चालवायचा आहे. पण प्रॉफिटेबलमध्ये चालवत असताना मला माझा जास्तीत जास्त विक्री करायची आणि माझा कमीत कमी खर्च करायचा आहे, हे माझं गोल आहे. आणि जर आपल्याला ऑब्जेक्टिव्हचा जर विचार करायचा म्हटला तर ऑब्जेक्टिव्ह हे कसं असलं पाहिजे, तर ऑब्जेक्टिव्ह काय आहे माझा, रेज सेल्स बाय 12%, मला माझी विक्री 12% वाढवायची आहे. गेट 3 न्यू क्लायंट्स ईच मंथ, आणि प्रत्येक महिन्याला मला 3 नवीन कस्टमर जोडायचे आहेत. आणि एक्सपेन्सेसच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर फाइंड न्यू प्रेमायसेस विथ द चीपर रेंट, मला माझी जी काही कंपनीची जागा आहे ती जागा बदलावी लागेल, कारण की मला अत्यंत कमी भाड्यामध्ये माझी कंपनीला जागा हवी आहे. हे माझं काय असू शकतं, तर ऑब्जेक्टिव्ह असू शकतं. म्हणजेच या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटची प्रोसेस जेव्हा आपण सुरू करतो, तेव्हा स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटची प्रोसेस सुरू करताना पहिल्यांदा आपल्याला स्ट्रॅटेजिक इंटेंट ठरवावे लागतात. म्हणजेच विजन, मिशन आणि ऑब्जेक्टिव्ह हे आपल्याला ठरवावे लागतात. जर तुम्ही विजन, मिशन आणि ऑब्जेक्टिव्ह हे जर तुम्ही तुमचे प्लॅन केले तर याच्यामध्ये बेसिकली 3 एलिमेंटचा तुम्हाला विचार करावा लागतो. आपल्या कंपनीचं विजन, मिशन, ऑब्जेक्टिव्ह ठरवताना एकतर कस्टमरची गरज, म्हणजेच कस्टमर नीड काय आहे ते बघितलं पाहिजे. त्यानंतर कस्टमर ग्रुप, आपण ज्या व्यक्तींसाठी काम करणार आहोत किंवा ज्यांच्यासाठी आपण सेवा आणि वस्तूंची तयारी करणार आहोत, तर ह्या ग्रुप कोणता आहे, म्हणजे ते लहान मुलं आहेत, वयस्कर लोक आहेत, ते मॅच्युअर्ड लोक आहेत, ते टीनेजर्स आहेत, ते कोणत्या प्रकारचं कस्टमर ग्रुप आहे ते आपल्याला बघितलं पाहिजे. आणि ह्याच्याबरोबरच आपल्याकडे आपल्या कंपनीमध्ये कोणत्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आपण राबवतो, आपल्याकडे कोणत्या प्रकारची टेक्नॉलॉजी आहे, आपण तेवढे सक्षम आहोत किंवा नाहीत, हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये ठरवावं लागतं. आता दुसरी जी स्टेप आहे याच्यामध्ये, तर ती दुसरी स्टेप म्हणजे काय, की स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमधली जी सेकंड स्टेप आहे ती म्हणजेच एन्व्हायरमेंटल ॲनालिसिस. आता इथे तुम्ही पाहू शकता एन्व्हायरमेंटल ॲनालिसिस. या चार्टमध्ये तुम्हाला सेकंडला दिसत असेल फॉर्म्युलेशन ऑफ स्ट्रॅटेजी, पण फॉर्म्युलेशन ऑफ स्ट्रॅटेजीमध्ये सगळ्यात पहिला पार्ट येतो तो म्हणजे काय, एन्व्हायरमेंटल ॲनालिसिस. तर याच्यामुळे द सेकंड स्टेप इन दी स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट प्रोसेस इज एन्व्हायरमेंटल ॲनालिसिस. In environmental analysis, it will help in finding out the opportunities and threats operating in the environment and strengths and weaknesses of an organization. सेकंड स्टेपनुसार आपल्याला एन्व्हायरमेंटल ॲनालिसिस करायचं म्हणजेच काय, तर जेव्हा आपण एन्व्हायरमेंटल ॲनालिसिस करतो तेव्हा आपल्याला आपल्या मार्केटमध्ये कोणत्या प्रकारच्या संधी आहेत, आपल्याला काय करता येणार नाहीत, आपले प्लस पॉईंट कोणते आहेत, आपले मायनस पॉईंट कोणते आहेत, तर याचं आपल्याला माहिती मिळते आणि त्याच्यासाठी आपल्याला एन्व्हायरमेंटल ॲनालिसिस करणं गरजेचं असतं. सिन्स अॅन ऑर्गनायझेशन इज अ सोशल सिस्टम, इट ऑपरेट्स विदिन द एन्व्हायरमेंट विच कन्सिस्ट ऑफ मेनी फॅक्टर्स like political, cultural, legal, social, etc. In this interaction process, the organization has to relate itself with the environment. The environmental analysis also includes the organizational analysis, which brings strengths and weaknesses of an organization. It also helps in identifying the relevant environmental factors taken for detailed analysis.
आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी एन्व्हायरमेंटल ॲनालिसिस जेव्हा करतो तेव्हा एन्व्हायरमेंटल ॲनालिसिसमध्ये आपल्याला काही फॅक्टरचा देखील अभ्यास करावा लागतो. आता उदाहरणार्थ, आपण ज्या ठिकाणी राहतो तर त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या फॅक्टर्सने आपल्यावरती परिणाम असतो. उदाहरणार्थ, आपल्या आजूबाजूची पॉलिटिकल परिस्थिती काय आहे, आपल्या आजूबाजूचं कल्चर कशा प्रकारचं आहे, कायदे कशा प्रकारचे आहेत, सोसायटी कशा प्रकारची आहे. म्हणजेच आपण ज्या वातावरणामध्ये आपली कंपनी काम करते तर त्या वातावरणामध्ये कंपनी काम करत असताना कंपनीवरती परिणाम करणारे घटक कोणते यांचा देखील या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे. मग ते राजकीय घटक असतील, सांस्कृतिक असतील, कायदेशी संबंधित असतील किंवा सामाजिक असतील, या सर्व घटकांचा अभ्यास हा एन्व्हायरमेंटल ॲनालिसिसमध्ये केला जातो. आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण जेव्हा ऑर्गनायझेशन किंवा आपल्या कंपनीचा विचार करतो तेव्हा आपल्या कंपनीचे या वातावरणामध्ये आपल्या चांगल्या बाजू कोणत्या, आपले वीक पॉईंट्स कोणते, तर याचा देखील अभ्यास आपल्याला ह्याच्यामध्ये केला जातो. म्हणजेच काय की एन्व्हायरमेंटल ॲनालिसिसमुळे आपल्याला कोणत्या कोणत्या फॅक्टरचा आपली स्ट्रॅटेजी तयार करताना विचार करायचा आहे याचं डिटेल्ड ॲनालिसिस हे आपल्याला एन्व्हायरमेंटल ॲनालिसिसमध्ये करता येऊ शकतं. आता याच्यामध्ये जर तुम्ही पुढची स्टेप पाहिली तर आपली याच्यानंतरची पुढची स्टेप आहे ती म्हणजे स्ट्रॅटेजिक डिसिजन. आता याच्यामध्ये तुम्ही इथं बघितलं असेल तर स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन आहे. आता इम्प्लिमेंटेशन करायचं म्हणजे आपल्याला डिसिजन घ्यावा लागेल. बिना डिसिजन घेता तर आपण इम्प्लिमेंटेशन करू शकणार नाही. आणि त्याच्यामुळे द थर्ड स्टेप, दॅट इज इम्पॉर्टंट स्टेप इन स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट प्रोसेस, इज द स्ट्रॅटेजिक डिसिजन. डिसिजन मीन्स व्हॉट? डिसिजन मीन्स चॉईस ऑफ ए स्ट्रॅटेजी. म्हणजेच कोणती स्ट्रॅटेजी आपण वापरायची याचा निर्णय घेणं खूप महत्त्वाचं असतं. Since the particular strategy attempt to affect the organizational operation in some predetermined manner, the choice process systematically considers how each alternative affects the various critical factors of an organization. जेव्हा मी तुम्हाला म्हणतो की डिसिजन म्हणजे निर्णय घेणं, तर जेव्हा आपल्याकडे निर्णय घ्यायचा असतो तेव्हा निर्णय घेत असताना आपल्याकडे एकच नाही तर अनेक पर्याय उपलब्ध असतात. आणि ह्या अनेक पर्यायांपैकी म्हणजेच जेव्हा आपण वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज बनवतो तेव्हा त्यापैकी कोणती स्ट्रॅटेजी वापरायची याचा निर्णय घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण की तुम्हाला कोणती स्ट्रॅटेजीचा निर्णय कधी घ्यायचा आहे हे तुमच्या सभोवतालच्या असणाऱ्या एन्व्हायरमेंटलवरती, परिस्थितीवरती अवलंबून आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्ही बेस्ट ऑफ बेस्ट जर तुम्ही निर्णय घेतला तरच त्याचं सक्सेस आपल्याला या ठिकाणी मिळू शकतं. अदरवाईज त्याचा सक्सेस आपल्याला या ठिकाणी मिळू शकणार नाही. म्हणजेच आपल्याकडे जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज आहेत त्याच्यासाठी उपलब्ध असणारे जे पर्याय आहेत ते उपलब्ध असणाऱ्या पर्यायांपैकी अतिशय योग्य आणि रास्त पर्याय जेव्हा आपण निवडतो तेव्हा तो आपल्या ऑर्गनायझेशनसाठी अतिशय महत्त्वाचा फॅक्टर ठरतो. आता यानंतर जो आहे तो फोर्थ स्टेप याच्यामध्ये तुम्ही पाहत असाल तर फोर्थ स्टेप आहे आपला तो म्हणजे स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन. तर स्ट्रॅटेजी इथे पाहू शकता तुम्ही स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन. द स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन इज रिलेटेड विथ द इम्प्लिमेंटेशन ऑफ ए स्ट्रॅटेजी. हिअर द स्ट्रॅटेजिक प्लॅन इज आउट ऑफ ॲक्शन थ्रू प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन, प्रोसेस इम्प्लिमेंटेशन, resources implementation or allocation, structural implementation, behavioral implementation, functional and operational implementation. In simple word, various activities like organization structure, effective leadership, allocation of resources, etc. are designed for effective implementation of a strategy in this step. आता चौथ्या टप्प्यामध्ये आपल्याला काय करायचं की स्ट्रॅटेजीचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे अंमलबजावणी करायची. आता अंमलबजावणी करत असताना आपल्याकडे जे काही वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत, आपल्याकडे राबवल्या जाणाऱ्या प्रोसेस असतील, आपल्याकडे असणारी संसाधनं असतील, आपल्याकडे असणारं स्ट्रक्चर असेल, आपल्याकडे असणाऱ्या लोकांचं बिहेवियर असेल, आपल्याकडे असणारे वेगवेगळे फंक्शन्स किंवा ऑपरेशनल हे जे काही काम करतात ते याचं आपल्याला अतिशय योग्य प्रकारचं डिझाईन तयार करावं लागेल आणि मगच त्याचं इम्प्लिमेंटेशन तुम्हाला करता येईल. अदरवाईज तुम्ही याचं इम्प्लिमेंटेशन करू शकणार नाही. कारण की इम्प्लिमेंटेशन कशाचं करायचं तर हे सगळे जे घटक या ठिकाणी तुम्ही पाहत आहात या सर्व घटकांचं आपल्याला इम्प्लिमेंटेशन करावं लागतं. तेव्हाच आपण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट हे अतिशय व्यवस्थितपणे पार पाडू शकतो. आणि एकदा का तुम्ही हे इम्प्लिमेंटेशन पार पाडलं की त्याच्यानंतरचा तुमचा जो पॉईंट येतो तो म्हणजेच इव्हॅल्युएशन अँड कंट्रोल. तुम्हाला माहिती प्लॅनिंग इज द व्हेरी फर्स्ट स्टेप ऑफ मॅनेजमेंट अँड कंट्रोल इज दी लास्ट स्टेप असं म्हटलेलं आहे. सो इव्हॅल्युएशन अँड कंट्रोल इज द लास्ट ऑफ द स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट प्रोसेस इन विच स्ट्रॅटेजी इज रिव्ह्यूड, results of the strategy implementation are monitored. In fact, it is ongoing process in which implementation of strategy is monitored continuously and necessary action is taken whenever required. आता स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचा जो शेवटचा पार्ट आहे तो म्हणजेच काय
की जेव्हा आपण स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करतो तर इम्प्लिमेंट केल्यानंतर त्याचं आपल्याला इव्हॅल्युएशन करावं लागतं. इव्हॅल्युएशन करावं लागतं म्हणजेच काय की याच्यामध्ये आपण जी स्ट्रॅटेजी निवडलेली आहे ती जेव्हा आपण इम्प्लिमेंट करतो, त्याची अंमलबजावणी करतो, तेव्हा अंमलबजावणी त्याची व्यवस्थित होते का, अंमलबजावणी केल्यानंतर आपल्याला जे काही इच्छित रिझल्ट्स अपेक्षित आहे ते इच्छित रिझल्ट्स मिळत आहेत का. म्हणजेच आपल्याला त्या स्ट्रॅटेजीला कंटिन्युअस मॉनिटरिंग करावं लागतं, त्याच्यावरती निरीक्षण ठेवावं लागतं, देखरेख करावी लागते. म्हणजेच काय की स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट प्रोसेस ही कंटिन्युअस प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन ऑफ दी स्ट्रॅटेजी हे मॉनिटर करावं लागेल कंटिन्युअसली. आणि हे कंटिन्युअस मॉनिटरिंग करत असताना आपल्याला जिथे वाटतं की इथे चुकतं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला करेक्टिव्ह ॲक्शन्स घ्यावे लागतील, कारण की त्याशिवाय आपण ती योग्य प्रकारे आपली स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करू शकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आजचं जे आपलं लेक्चर होतं तर या लेक्चरमध्ये आपण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट प्रोसेस म्हणजे काय हे आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. तर तुम्हाला कोणालाही या व्हिडिओमध्ये किंवा या लेक्चरमध्ये कुठल्याही प्रकारची शंका असेल तर कृपया तुम्ही आपल्या गुगल क्लासरूममध्ये जो कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. अदरवाईज हा व्हिडिओ जेव्हा मी यूट्यूबवरती अपलोड करणार आहे तेव्हा यूट्यूबवरती आपला जो चॅनल आहे ई कंटेंट BB, माझी रिक्वेस्ट आहे आपण सर्वांनी त्याला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. आणि व्हिडिओमध्ये जर काही सजेशन्स असेल तर कृपया सजेशन द्या, जेणेकरून आपण यापेक्षाही चांगले व्हिडिओज तयार करू शकू. धन्यवाद. थँक्यू.